तर लाचखोरी प्रकरणामध्ये राजेंद्र ढेरंगे याला 16 फेब्रुवारीपर्यंत एसीबीनं कोठडी सुनावली आहे। तर राजेंद्र ढेरंगे नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयामध्ये लिपिक म्हणून काम करतो। त्याला 35,000ची लाच घेताना रंगेहात ताब्यात घेण्यात आले। झिरवाळ यांचे खासगी सचिव रामदास गाडे यांच्याच सांगण्यावरून पैसे मागितले असा जबाब ढेरंगे यांनी दिलाय। या प्रकरणी झिरवाळांना प्रश्न विचारले असता त्यांनी संबंध माझ्यापर्यंत पोहोचला तर मी राजीनामा देईन असं म्हटलंय। तर राजेंद्र ढेरंगे याला सेशन कोर्टामध्ये हजर केलंय। मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयामध्ये ढेरंगे लिपिकाचं काम पाहतो आणि 35,000ची लाच स्वीकारताना एसीबीनं त्याला रंगेहात ताब्यात घेतलंय। राजेंद्र ढेरंगे याच्या मागे आणखी नावं निघण्याची देखील शक्यता आहे। त्यामुळे एसीबीकडनं या तपासासाठी जास्तीत जास्त कोठडीची मागणी करण्यात येणार आहे। अधिक माहिती घेऊयात ऋतिक गणकवार यांच्याकडनं। ऋतिक, एकीकडे ढेरंगेनं केलेले जे काही जबाब नोंदवलेला आहे तो खूप महत्त्वाचा आहे, कारण थेट झिरवाळांच्या पीएचं नाव घेतलेलं आहे। काय अधिक माहिती? नक्कीच आपण बघतोय का हीच लाईन धरून जे एसीबी आहे त्यांनी यांना जे ढेरंगे आहे त्याची कोठडी जी आहे ती जास्तीची मागितलेली आहे। त्यामुळे 16 तारखेपर्यंत ढेरंगेची कोठडी जी आहे ती न्यायालयानं दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जेव्हा एसीबीनं ढेरंगेला हजर केलं त्यावेळेस त्यांनी अशा बाबी सांगितल्या की या प्रकारामध्ये याचे वरिष्ठ देखील याच्यामध्ये सहभागी असू शकतात, त्यामुळे आम्हाला याची अधिकची चौकशी करायची आहे। दुसरीकडे यामध्ये ज्या कागदपत्रांची जी पडताळणी आहे या प्रकरणाची ती देखील करायची आणि तिसरं म्हणजे ढेरंगेची मालमत्ता किती याचा देखील आम्हाला तपास करायचा आहे। जो पोलीस होता ढेरंगे याचा आणि जे आपण बघतोय की तक्रारदार आहे तर त्यांच्यातलं जे कन्व्हर्सेशन आहे त्याची जी ऑडिओ क्लिप आहे तिची देखील पडताळणी या निमित्तानं आता करायचं आपल्याला पाहायला मिळते। आणि याच्यासाठी जी आहे कोठडी मागण्यात आलेली होती 16 तारखेपर्यंत कोठडी जी आहे ती न्यायालयाने दिलेली आहे। आता नेमकी यामध्ये आणखी कोणाकोणाची नावे निघतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। नक्कीच तुर्तास धन्यवाद ऋतिक या संपूर्ण माहितीसाठी। त्या वरिष्ठांचा सहभाग होता का याची आता चौकशी केली जाणार आहे, कारण यामागे नेमके किती जणांचे हात आहेत हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आणि अगदी मंत्रालयातच 35,000ची लाच स्वीकारताना ढेरंगेला ताब्यात घेण्यात आलंय। मात्र ढेरंगेनं थेट नरहरी झिरवाळ मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या पीएनच मला तसंच करण्यास सांगितल्याचं म्हटलेलं आहे। या केसमध्ये राजू ढेरंगे याला काल अटक झालेली आहे। 35,000 रुपये त्यांनी घेतले फिर्यादीकडून असं म्हणणं होतं। त्याला अटक झाल्यावर आज प्रोड्यूस केलं आणि सरकारी वकिलातर्फे त्यांना कस्टडी मागावी, आम्हाला पोलीस कस्टडी पाहिजे इंटरोगेशन करण्यासाठी म्हणून हे दिलं। आणि त्यांनी काही कारणं दिली होती। एक कारण होतं की त्याचा व्हॉइस सॅम्पल घ्यायचा होता, त्याचे ॲसेटचे केस हे करायचे, ॲसेट जे आहेत आम्हाला व्हेरीफाय करायचे आणि कोणी वरिष्ठांचा त्यांचा हात आहे की नाही शोधून काढायचं होतं असं त्यांचं म्हणणं कस्टडी द्यायची। त्याला उत्तर देताना माझं असं म्हणणं होतं की या कुठल्याही कारणासाठी पोलीस कस्टडीची गरज नाही, कारण तुम्हाला ॲसेट हे करायला इंडिपेंडेंटली ते करतात, ते वर्षानुवर्षे ॲसेट काढणार। व्हॉइस घेण्यासाठी माझा आवाज माझा आहे त्याकडे आहे, मला बेल देता येतो, बेल दिल्यावर पण तुम्हाला मी व्हॉइस देऊ शकतो। माझं कुठलंच व्हॉइस देण्यासाठी माझी कस्टडीची गरज नाही। आणि वरिष्ठांकडे माझं याच्याशी काय हात आहे की नाही इंडिपेंडेंट इंटरोगेशन आहे तो माझा प्रश्न आहे। तुमचंच म्हणणं आहे की पैसे मागितले मी घेतलेत, हे ग्राउंड जे आहेत ते कस्टडी जस्टिफाय करत नाही पोलीस कस्टडी, मला ज्युडिशियल कस्टडी द्याल। त्यामुळे आता मिसफॉर्च्यून असं झालं की उद्या शनिवार आणि रविवार आला, त्यामुळे कोर्टाने आम्हाला रिमांड ज्युडिशियल कस्टडी दिली 16 तारखेपर्यंत। 16 तारखेला परत त्याच्यावर नाही होणार आर्ग्युमेंट। तर मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या क्लार्कला लाच घेताना रंगेहात पकडले, त्यावरती नरहरी झिरवाळ यांनी एनडीटीव्हीशी खास बातचीत केली आहे। यात माझा दोष असेल तर राजीनामा देईन अशी भूमिका झिरवाळ यांनी व्यक्त केली आहे। त्यांच्याशी चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी। नरहरी झिरवाळ जे आपल्या सोबत आहे, झिरवाळ साहेब की कधी कळलं तुम्हाला अशा प्रकारची घटना घडली म्हणून? आता आपण बोललोत ना, तुम्हाला जेव्हा कळालं इथं मला याला चालं टीव्हीला, त्याच वेळेला कळालं। काल मला वाटते फार उशिराने कळालं तसं। अच्छा, पण ते कोणाच्या माध्यमातून आले होते तुमच्याकडे स्टाफ म्हणून? कोणी रेकमेंड केलं होतं का? नाही, कुठं म्हणजे ढेरंगे नाही, त्यांनी अर्ज दिला होता, त्या पद्धतीने मी प्रोसेस केली आहे। त्याला टायपिंग वगैरे येत होती, त्याची गरज होती म्हणून घेतलं होतं। अच्छा, परंतु त्याच्यामध्ये मला एक सांगा की राजीनाम्याची पण मागणी होती तुमच्या या संपूर्ण प्रकरणात? राजीनाम्याच्या संदर्भात जर माझ्याशी थेट संबंध आला तर मला राजीनामा देणं भागच पडणार आहे, मी देणार।
अच्छा, पण तू काय टार्गेट केलं जाते का तुम्हाला? कारण यापूर्वी सुद्धा तुमचे टार्गेट वक्तव्य वगैरे माझा कधीच कोणाशी वैमनस्य दुश्मनी कुठलंच काही नाहीये, त्याच्यामुळे मला टार्गेट करायचा प्रश्न येतही नाही. आता यापुढे तुम्ही काय करणार? रिव्ह्यू घेणार बैठकीचा की संपूर्ण मी बैठक क्लार्क? घेतो, संपूर्ण स्टाफची बैठक घेतो. हा. प्रायव्हेट सेक्रेटरी असतील, ओएसडी असतील, सगळा जो स्टाफ असतात सिपायांपासून हा. सगळ्यांना मी एकत्र करून बैठक घेतो. तुमची चर्चा झाली का मुख्यमंत्र्यांशी? कारण ते गृहमंत्री आहेत म्हणून. आता गेल्यानंतर मी साहेबांना भेटणार आहे. पक्ष नेतृत्वाशी कोणाशी चर्चा झाली का? नाही, मी आता भेटणार आहे. अच्छा, पण याच्या पुढचं मग तुमचं काय पाऊल असणार आहे की त्याच्यावर जी एसीबीने कारवाई केलेली आहे ती तशीच पुढे शिक्षा हे ठेवावी आणि नंतर त्याला आता कायदेशीर पद्धतीनं त्याला शिक्षा तर झालेलीच आहे. आणि मग शिक्षेला पुन्हा रिलीफ वगैरे ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्याला मी जरी नसेल तरी कोणी ना कोणी त्याला मदत करेल आणि त्याच्यातून त्याला रिलीफ दिला जाईल. अच्छा, हे सगळ्यासाठी एक उदाहरण असणार का, एक्झाम्पल असणार आहे का की अशा पद्धतीचं काय करू नये म्हणून? कारण हे सरकार जे आहे आल्यापासून झिरो टॉलरन्स पॉलिसीवर चाललं होतं. नाही, तसं तर काही कुठं उदाहरण पाहायला मिळालेलं नाही. बरं, परंतु विरोधक म्हणतात की तुम्ही आता राजीनामा द्यावा. मी बघतो ना, माझ्याशी संबंध आला तर मी राजीनामा देईल. अच्छा, जर संबंध आला तर राजीनामा देणार असल्याचं नरहरी झिरवळ यांनी स्पष्ट केलेलं आहे. कॅमेरामॅन सत्यम सह रामराज शिंदे, NDTV दिल्ली.